हा हा त्यांचा उरका पहिला होऊ दे. नटरंग राजकारणामध्ये फक्त हेच आले नाहीत, फोन उचलले नाहीत, डायरेक्ट विजय होऊनच आलेत. काय रणनीती होती? काही रणनीती नव्हती. विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर गेलो. लोकांनी विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला हे मतदान केलंय. निश्चितपणाने 2012 ते 17 नगरसेवक असताना जी कामं केली त्याची पुण्याही आम्हाला लाभली. आणि सुभाष बापू देशमुख यांनी जी विकासाची कामं केली, देवेंद्रजी फडणवीसांनी शहर म्हणून जी डेव्हलपमेंट चालू केली, त्या सगळ्या गोष्टींवर जनतेने विश्वास ठेवून भरभरून मतं दिलीत. आणि ही मतं आम्ही त्याला विश्वासात पात्र राहण्यासाठी विकासाची कामं करू. साहेब, तुमचा विरोधी पक्ष MIM असणार आहे. नाही, कोणतरी विरोधी पक्षात असेल, पण विरोधी पक्ष नेता होण्यासाठीची जेवढी संख्या लागते तेवढी संख्या आहे का ते आपण पहिलं तपासू. हे बद्दल खरं आहे. निवडणुकीची जी तपासणी आहे, म्हणजे महापालिकेत सभागृहामध्ये गेल्यावर आणि त्या सभागृहामध्ये गेल्यावर किती संख्या असते, अजून त्याच्यावर किती कॉप्ट दिलं जात आहे, हे देवेंद्र कोटे आणि हे त्याच्यामध्ये माहीर आहेत. मला सांगा, लाडक्या बहिणींना काय सांगाल? लाडक्या बहिणींना निश्चितपणे सांगेल की लाडक्या बहिणीची जशी योजना देवेंद्रजींनी चालू केली आणि त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही आम्हाला मतं दिली. देवेंद्रजी फडणवीसांची सभा झाली त्यावेळेस देवेंद्रजींनी सांगितलंय की माझी बहीण फक्त तिला 1,500 रुपये महिन्याला नाही तर ती लखपती व्हायला पाहिजे. आणि जी लखपती योजना आहे ती योजना आमच्या सगळ्या बहिणींपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते काम करू. खरंच लय हुशार नगरसेवक आहेत. अजून आपण तिकडे जाणार. चला, अजून कोण कोण आहेत बघू. मग तिकडं सगळे आपल्या आपल्या परीनं काम करत आहेत. आणि तिकडं विनायक दिसतंय चंदन. ज्या प्रभागामध्ये जल्लोष केला होता काय पहिल्यांदा, आणि आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. आपण काल जी पोस्ट टाकलो होतो 12 तारीख प्रभाग 12, आणि जी पोस्ट टाकली होती. एक मिनिट दादा ओ दादा इकडं. आपण काल पोस्ट टाकलो होतो 12 तारीख 12 प्रभाग आणि देवेंद्र कोटेचा जल्लोष. मला सांगा, तुम्हाला काय माहित झालं होतं की तुम्ही अगोदरच? एकच सांगतो, या ठिकाणी जनतेची सेवा आम्ही जवळपास 15 वर्षापासून या ठिकाणी केलेली आहे. आणि माझ्या वार्डातील जनतेने भरभरून आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद आणि प्रेम दिलंय. आणि माझ्या सर्व पॅनलला अतिशय चांगल्या भरघोस मताने या ठिकाणी आशीर्वाद देऊन निवडून दिलेला आहे. मला सांगा, विकास रत्न तुमच्या बरोबर होते, कशी होती रणनीती? रणनीती आता समजलं की कशी रणनीती असतात दादांची. जल्लोष हे अगोदरच केलेले आहेत. हो, अजून कुठे तुमचे दुसरे 2 महिला प्रभागात काय केला होता असं त्या प्रभागामध्ये? दादांचा विकास काम, मीनाक दादांचा विकास कामाच्या बद्दल नागरिकांनी आशीर्वाद दिलेला आहे. खरंच 12 तारखेला हे जल्लोष केले होते, जल्लोषाची सभा ठेवली होती आणि त्याचा व्हिडिओ आपण व्हायरल कालच केलो होतो. मला सांगा दादा, काय म्हणचाल त्या जल्लोष सभेवर? काय बोलचाल? एकच सांगतो, प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणे. आदरणीय विष्णुपंत तात्यासाहेब कोटे असतील, महेशांना कोटे साहेब असतील, आणि आता आमदार देवेंद्रदादा कोटे, पालकमंत्री सचिन दादा, तसेच या भारतीय जनता पार्टीची सर्व टीम व माझे सर्व उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांचा आशीर्वाद घेऊन प्रभागामध्ये सर्वांच्या लोकांची गाठी भेटी, सर्व लोकांच्या कॉर्नर बैठक ही घेऊन या ठिकाणी सगळं घेतल्यामुळं या ठिकाणी लोकांनी आशीर्वाद भरभरून देऊन आम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही निश्चिंत राहा, या ठिकाणी विजय आपलाच आहे. आम्हाला लोकांनी सांगितलं होतं, त्या जोरावर आम्ही या ठिकाणी 100% आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं की विजय आमचाच आहे म्हणून. आणि ते पण सोलापूर शहरामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी 14,500च्या लीडने आमचा प्रभाग 12 या ठिकाणी बसलेला आहे. तरच
अख्ख्या शहरामध्ये दादाचं पॅनल मध्ये दादा एवढ्या लीड ना आलेत. तुम्हाला वाटतंय का तुम्हाला महापौर द्यावं? पालकमंत्री साहेबांनी या ठिकाणी येऊन आम्हाला प्रभागाला की पॅनल आणा, आम्ही विकास निधीसाठी तुम्हाला आम्ही या ठिकाणी 10 कोटी निधी देऊन तुमचा वार्ड सुजलाम सुफलाम अजून तुम्ही करा असं त्यांनी सांगितलेलं होतं. आता बघू वरिष्ठांचं लेवल आहे त्या ठिकाणी वरिष्ठ लेवल जे आता तुम्ही म्हणलं ते वरिष्ठांचं लेवल आहे ते वरिष्ठ लेवल घेतात दादा निर्णय घेतील. 8 MIM चे आलेत. विरोधी पक्ष नेता ते असणार आहेत का तुमच्या? काय काय बरोबर आहे? मला सांगा, 8 उमेदवार MIM चे आलेले आहेत. दुसरे कोण दिसतच नाही तिकडं. त्या ठिकाणी एकच सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आणि आम्ही जरी विरोधात जरी ते असले तरी लोकांचे सोलापूर शहरातल्या पाण्याचा विषय असेल विकासाचा विषय आम्ही घेऊन सोलापूर शहराच्या समोर येणार आहे एवढं सांगतो. मला त्यामुळे कुठला विरोध वगैरे काय राहणार मला नाही. सांग, पप्पा निवडून आले, काय सांगाल? पप्पांना हार्दिक शुभेच्छा, निवडून आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. ते जनतेचे कामं करणार आहेत का नाही विचारणार का नाही ते? विचारणार करणार आहेत पप्पा. खरंच विनायक दादा अगोदरच हे जल्लोष केले होते आणि खरंच यांना माहित होतं की हे 70 मागितले होते, यांना 80 दिले, 80च्या पुढेही चाललेत. अजून रणनीती मतमोजणी चालू आहे, त्यांचा जल्लोष चालू आहे. येणाऱ्या निवडणूक बापरे अजून येणारी नाही, आता संपलेली आहे. महापौर निवडीचा झेंडा कुणाच्या हातात मिळणार हे मात्र निश्चित आहे.